गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी असल्याचा बनाव करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या 6 आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. भामरागड तालुक्यातील पोमके फुलणार मार्गावर लाल रंगाचे बॅनर आणि पत्रके लावून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही दिवसात 6 आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. जोगा धुर्वा, मालू धुर्वा, दलसू तेलामी, चैतू धुर्वा, गणेश आलामी व राजेश अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी ऑपरेशन प्रहार राबविल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात आला असून पोलीस दलाच्या अभिलेखावर एकही नक्षलवादी शिल्लक नाही. असे असतानाही काही जण नक्षल्यांच्या नावाने बॅनर आणि पत्रके टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 4 दिवसांपूर्वीच एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी परिसरात बॅनर व पत्रके टाकणाऱ्या युवकांना पोलिसांनी अटक केली. त्याच सुमारास भामरागड तालुक्यातील फुलणार पोलीस मदत केंद्राअंतर्गत हिद्दूर दोबूर मार्गावर लाल रंगाचे बॅनर आणि पोस्टर लावले होते. त्यावर नागरिकांच्या मनात भीती निर्माण होईल असा मजकूर लिहिला होता. त्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवून 6 जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी नक्षलवाद्यांच्या नावाखाली कोणत्याही अफवा किंवा भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. अशा प्रकारे दहशत पसरविणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.